अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री उत्तर देत आहेत, आपण ऐकतो आहोत. पण मला आठवतं की हिवाळी अधिवेशनामध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता आणि सन्माननीय मंत्री महोदयांनी म्हटलं होतं की मार्चच्या अधिवेशनाच्या आधी आपण एक बैठक घेऊ. मुंबई शहरामध्ये परिस्थिती भयंकर आहे. म्हणजे जर आपण लक्ष दिलं तर मुंबई शहरामध्ये मी माननीय मंत्री महोदयांना अनेक वेळा सांगितलं की याच्यामध्ये आपण बैठका घेतल्या पाहिजेत. मुंबई शहरामध्ये 19 इमारती मुंबई महानगरपालिकेने बनवून नवीनच्या नवीन पडल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, आपण तिकडे शाळा सुरू करू शकत नाही. याच्या बाबतीत सुद्धा विचार सन्माननीय मंत्री महोदय करतील का? मुंबईतील अनधिकृत शाळांच्या विरोधामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, पण त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये 180 शाळा अजूनही सुरू आहेत. आणि या शाळांमध्ये असं आहे की बनावट प्रमाणपत्र घेतली गेली. ही बनावट प्रमाणपत्र कोणी बनवली याचा शोध सन्माननीय मंत्री महोदय आणि त्यांचा विभाग घेणार आहे का? क्रमांक 1. 25 एप्रिल पर्यंत त्यांनी म्हटलं होतं की या शाळा बंद केल्या जातील. अजूनही शाळा बंद नाहीत, फक्त 24 शाळा बंद झाल्या आहेत. बाकीच्यांच्या शाळांबद्दलची कारवाई सन्माननीय मंत्री महोदय आणि त्यांचा विभाग घेणार आहे का? आता त्यांनी उत्तरामध्ये म्हटलं की 5000 चौरस फुटाची जागा किमान पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे आकडेवारी आहे. 147 शाळा अशा आहेत की सन्माननीय मंत्री महोदय, मुंबईमध्ये 147 शाळा आहेत की ज्यांच्याकडे 1000 फूट जमीन आहे पण परवानगी मिळाली आहे. त्यामुळे काही शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र बनावट आहेत. त्यामुळे याच्यावर कारवाई कधी करणार? शाळांचे नूतनीकरणच केलेलं नाही अध्यक्ष महोदय, तरी शाळा सुरू आहेत. आणि ज्याचं उत्तर सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलं की समायोजन करू, म्हणजे बाजूच्या शाळांमध्ये आपण ट्रान्सफर करू. आणि बाजूच्या शाळांमध्ये जर आपण समायोजन करत असू, जर ती खासगी शाळा असेल तर तिथे डोनेशन घेतलं जातं. याच्याबद्दलचा कडक कायदा करून त्या लहान मुला मुलींना आपण बाजूच्या संबंधित शाळांमध्ये कारवाई करणार, कशी करणार? आणि त्याच्याबद्दलची काही खात्यामध्ये काही नोंद आहे का ते त्यांनी करावं. अध्यक्ष महोदय, 2-3 महत्वाचे मुद्दे सांगितलेले, ज्याच्यामध्ये 18 शाळांच्या इमारती बांधून तयार आहेत परंतु त्या ठिकाणी शाळा सुरू केलेल्या नाही. हा मुद्दा ताबडतोब तपासून बघितला जाईल. आपल्याला जी मीटिंग पाहिजे याच अधिवेशनाच्या काळामध्ये आपली मीटिंग घेतली जाईल. काल सुद्धा मी आधारच्या संदर्भातली रात्री 9 वाजेपर्यंत मीटिंग घेतलेली आहे. आपली मीटिंग घेतली जाईल. आपण जे सांगितलं की शाळांवर कारवाई झाली नाही, तर 78 शाळा पूर्ण बंद झालेल्या आहे. 78 अधिक 26 अधिक 19, म्हणजे ज्यांना दंड करून बंद केल्या त्या 26 आहेत आणि FIR करून बंद केलं ते 19 आहेत. 19च्या केसमध्ये त्यांनी स्वतः खोटी प्रमाणपत्र छापलेली आढळून आली. ही प्रमाणपत्र त्यांनी कुठून छापली वगैरे हे सगळं पोलीस तपास करतात, कारण पोलीस कंप्लेंट केली आहे, त्यांना अटक झालेली आहे. त्याच्यामुळे हा तपास होईल आणि या संदर्भातलं योग्य ते काळजी घेतली जाईल. आपण सांगितलेलं खरं आहे की सगळ्यात जास्त अनधिकृत शाळांची संख्या ही मुंबईमध्ये आहे आणि ती जवळजवळ 347 आहे. आणि त्याच्या खालोखाल नागपूर, त्याच्या खालोखाल पुण्यामध्ये आहे जी 14 आहे. आणि मुंबईमध्ये खरोखर जागेची अडचण असतेच. तर याच्या संदर्भात काही वेगळा निर्णय घेता येईल का? आम्ही अवश्य त्याचा विचार करू आणि आवश्यक तो निर्णय घेऊ. आणि हा आवश्यक निर्णय घेताना आपण ज्या सदस्यांनी या सभागृहामध्ये हा विषय मांडलेला आहे त्यांचे सर्वांची एकत्रित बैठक घेऊन त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल. आवश्यकता असेल आणि सेल्फ फायनान्स ऍक्टमध्ये काही दुरुस्त्या करायला लागल्या तर त्या सुद्धा पुढच्या अधिवेशनात. सन्माननीय मंत्री महोदयांना माझा एक प्रश्न असा आहे की या शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये येण्याचं आकर्षण असतं ते म्हणजे एक तर गणवेश आणि दुसरं म्हणजे मध्यान्ह भोजन. अध्यक्ष महोदय, मध्यान्ह भोजनाची स्थिती अशी आहे की दुपारची दिली जाणारी खिचडी दगडाने फोडावी लागते आणि दुपारच्या देणाऱ्या त्या खिचडीमध्ये अळ्या मिळतात. अध्यक्ष महोदय, माझी विनंती सरकारला म्हणजे माननीय मंत्री महोदयांना आहे की एक कोणती तरी अशी योजना आपण आणली पाहिजे प्रभावीपणाने की जिथे जिथे या बचत गटांच्या माध्यमातून अन्नधान्य दिलं जातं, जेवण दिलं जातं, मध्यान्ह भोजन दिलं जातं, त्याची कुठेतरी अशी यंत्रणा पाहिजे, त्याच्यावर कुठे ना कुठे कोणी ना कोणीतरी त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. अन्यथा ते मध्यान्ह भोजन देण्याची व्यवस्था आपण बंद केली पाहिजे. नंबर 2, वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, पालघर, डहाणू अनेक शाळांमध्ये अध्यक्ष महोदय छत गळती आहे. विद्यार्थी त्या शाळांमध्ये बसायला तयार होत नाही अशी स्थिती आहे. कारण का जवळजवळ रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या 2500 शाळा आहेत. 1ली ते 8वी पर्यंत 2.25 लाख विद्यार्थी तिथे शिकतायत. 500हून जास्त शाळा
जिल्ह्यातील घटलेल्या पटसंख्येमुळे बंद आहेत. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय याचं उत्तर देतील का? अध्यक्ष महोदय, हे शाळांची संख्या खूप मोठी असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर हे जिल्हा परिषदेमार्फत याचं मेंटेनन्स केलं जातं, परंतु हे इन्फ्रास्ट्रक्चर कशा रीतीने चांगलं असावं याच्यासाठी लवकरच आम्ही एक स्कीम आणण्याचं आमचं हे चालू आहे. मध्यान्ह भोजनाच्या संदर्भात महाराष्ट्रातले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची एक कमिटी नेमलेली आहे, कारण मुलांना नुसतं भोजन देऊन उपयोग नाही, ते रुचकर सुद्धा असलं पाहिजे. ह्याच्यासाठी अनेक बदल आम्ही करतोय आणि तुम्हाला हे बदल येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये झालेले दिसेल. अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये असं म्हटलंय की परिशिष्ट 2 निर्गमित झाल्यानंतर एखाद्या झोपडीची विक्री केल्यानंतर नवीन झोपडीधारकांचे नाव परिशिष्ट 2 मध्ये समाविष्ट करणे योग्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या प्रश्नासोबत म्हणजे जिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना कार्यान्वित होते, पण अशा अनेक ठिकाणी जिथे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त झोपडीधारकाला प्रकल्पग्रस्ताचं घर दिलं जातं, ज्याला आपण PAP म्हणतो, म्हणजे जिथे कोणताही विकासक येणार नाहीये, पण महानगरपालिकेच्या माध्यमातून परिशिष्ट 2 बनवलं गेलं. साधारणपणाने 30 वर्षापूर्वी परिशिष्ट बनलं गेलं तेव्हा साधारणपणाने बोरिवलीमधल्या महात्मा फुले नगरमध्ये 180 झोपड्या होत्या. त्यांना रस्त्याने बाधित होतोय म्हणून त्यांना फुटपाथवर टाकलं. फुटपाथवर 2022 पर्यंत 23 पर्यंत ते राहिले. कालांतराने त्या 180 झोपड्यांच्या 396 झोपड्या झाल्या. आणि मग लक्षात आलं महानगरपालिकेला जेव्हा त्याच्यामध्ये पात्रता निश्चित केली तेव्हा ती पात्रता सुरुवातीची होती 181ची. त्यापैकी अनेक लोकांना घरं देण्यात आली, जवळजवळ 135-140 लोकांना घरं दिली. अध्यक्ष महोदय, इतका ट्रिकी क्वेश्चन तयार झाला की आपण म्हणतो की पुनर्वसन योजना आणली आणि तिथे बिल्डर नाहीये, विकासक नाहीये. प्रश्न असा तयार झाला की अनेक लोकांनी प्रकल्पग्रस्त असले कारणाने कोणताही विकासक येणार नाही, महानगरपालिका माहुलला घर देईल, त्याच्याऐवजी आपल्या झोपडीची विक्री करून टाकली. झोपडीची विक्री केल्यानंतर तिथे राहायला आलेला दुसरा माणूस होता, तो काही पात्र झाला नाही. पण जेव्हा आता घर दिलं गेलं तेव्हा महानगरपालिकेने असं म्हटलं की त्यावेळचा व्यक्ती जर मतदार यादीमध्ये त्याचं नाव असेल तर त्याला घेऊन या. आता तो जर जिवंत नसेल तर मृत व्यक्तीला आणणार कुठून? त्यामुळे याच्या बाबतीतला एकदा निर्णय आपण घेतला पाहिजे की प्रकल्प बाधित असलेल्या, मग रस्ता असेल, नाला रुंदीकरण असेल, नदी रुंदीकरण असेल, याने बाधित झालेल्या व्यक्तीला प्रकल्पग्रस्त म्हणून महानगरपालिका जर तिथेच घर देणार असेल तर त्या प्रकल्प बाधित ग्रस्ताला घर दिल्यानंतर जर तिकडच्या मूळ मालकाने जर आपली झोपडी विकली असेल आणि नवीन व्यक्तीने ती खरेदी केली असेल तर त्या खरेदी विक्रीला आपण मान्यता देणार आहोत की नाही? जर नसेल देणार तर सन्माननीय मंत्री महोदयांनी येणाऱ्या 15 दिवसात 20 दिवसात याची निश्चिती केली पाहिजे. अन्यथा तिथे असलेल्या अनेक सामाजिक संस्था, अनेक एजंट त्यामध्ये फिरतात, त्या लोकांना कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या दिशेला घेऊन जातात आणि त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेची दिशाभूल होते. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया सन्माननीय मंत्री महोदय करतील का, अशी माझी त्यांना प्रश्न आहे. सन्मान्य सदस्य सुनील राणे साहेबांनी जो प्रश्न मांडला आहे स्पेसिफिक त्यांच्या मतदारसंघातला आहे, पण सुनीलजी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मी अगोदरच सांगितलं की यामध्ये एनेक्शर 2 नंतरची जी यादी असते त्या यादीमध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल तर तो आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे जो 2001चा GR आहे त्या GR मध्ये आपल्याला बदल करण्याकरता आपण एक उच्चस्तरीय बैठक लावतोय. त्या बैठकीमध्ये आपण दिलेल्या या सगळ्या सूचनांचा आम्ही नक्कीच विचार करू आणि येणाऱ्या काळामध्ये मी सांगितलं तसं एक मास्टर यादी ती तयार केली आणि त्याच्यामुळे जर एकाचं नाव एकदा अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आलं तर परत त्याला दुसरीकडे कुठेही झोपडी मिळणार नाही. या पद्धतीने आपण त्याच्यात जर काम केलं तर नक्कीच आपण जे सांगतायत तशी परवानगी आपण देऊ शकू, पण त्याला इम्प्लिमेंट करायच्या अगोदर एकदा त्या GRचा बदल करावा लागेल. त्याच्यासाठी एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला ती इम्प्लिमेंट करता येईल. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने काही क्लासिक एक्झाम्पल या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या संदर्भामध्ये मी आज मांडणार आहे आणि त्या दृष्टीने सन्माननीय मंत्री महोदय जरी 5 दिवसात इतका अभ्यास करू शकतायत, त्यामुळे मुंबईच्या
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये असलेले प्रश्न आणि त्याच्या अनुषंगाने सर्व विधानसभा सदस्यांनी मांडलेले अनेक मुद्दे याचा परामर्श घेतला असता आपल्याला लक्षात येईल की बोरिवली मतदारसंघामध्ये एक बोरबाट पाडा नावाची वस्ती आहे अध्यक्ष महोदय. कदाचित मंत्री महोदयांकडे याच्याबद्दलचं ब्रीफिंग नसेल, पण त्यांनी फक्त नाव जरी नोंदवून घेतलं या सोसायट्यांचं, तर या बोरबाट पाड्यामध्ये साधारणपणाने 15 वर्षापूर्वी एका विकासकाने डेव्हलपमेंट केली. 264 झोपडपट्टी त्यावेळेला होती. परिशिष्ट 2 मध्ये 264 लोकांना घरं द्यायची होती. विकासकाने तिथे रिहॅबिलिटेशनच्या माध्यमातून बिल्डिंग बांधली. त्याच्यामध्ये 150 लोक बाहेरच्या आतमध्ये गेले आणि उरलेल्या ठिकाणी तिकडचे जे झोपडी धारक होते ते सुद्धा आतमध्ये गेले. कालांतराने खाली पुन्हा जवळजवळ 600 झोपड्या तयार झाल्या अध्यक्ष महोदय. आणि याच वेळेला विकासकाने काय केलं तर सेलच्या कंपोनंटच्या बिल्डिंग सुद्धा बांधून टाकल्या, विकून टाकल्या. साधारणपणाने 250 नवीन फ्लॅट सर्वात महागडा दर असलेले त्या शिंपोली भागामध्ये आले, ते विकले पण गेले. ज्या लोकांनी घेतले त्यांचा तर काही गुन्हा नव्हता, पण ते फ्लॅट घेतल्यानंतर गेल्या 10-15 वर्षामध्ये आज त्यांना ओसी मिळत नाही, कारण का झोपडपट्टी पुनर्विकास योजना ही पूर्णत्वालाच गेली नाही. जर पूर्णत्वाला गेली असती तर त्या संपूर्ण विकासकाने ज्या बिल्डिंग उभारल्या होत्या त्यामध्ये झोपडपट्टी धारकाला, जो खरा झोपडपट्टी धारक होता, जो पात्र होता, त्या झोपडी धारकाला घर मिळायला पाहिजे होतं. ते मिळालं नाही आणि त्यामुळे आता पुन्हा 600 झोपड्या तयार झाल्या अध्यक्ष महोदय. माझी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की बोरिवलीच्या शिंपोली या ठिकाणी असलेल्या बोरबाट पाडा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. 600 झोपड्या आल्या तर त्या कुठून आल्या, मग पात्र आहेत की अपात्र आहेत, कशामुळे आल्या, कोणी लावल्या, कशासाठी लावल्या, आणि याचा अहवाल तयार करून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी तो दिला पाहिजे. दुसरी घटना आहे नूतन नगर नावाची. एका विकासकाने नूतन नगर नावाची झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली, कार्यान्वित झाली, काही लोकांना घरं मिळाली. साधारणपणाने 100 लोक, मनीषाताईंचा तो अर्धा विभाग येतो दहिसरचा आणि अर्धा बोरिवलीचा येतो, आणि त्या विकासकाने अध्यक्ष महोदय उरलेल्या साधारणपणाने 100 लोकांना घरच दिली नाहीत. का घरं दिली नाहीत, ते एका जागेवर महसूल खात्याचं कार्यालय यायचं होतं, तहसीलदाराचं. तर त्या महसूल खात्याच्या माध्यमातून त्या तहसीलदाराच्या कार्यालयाच्या डोक्यावर त्या झोपडी धारकाचं घर नसावं म्हणून मान्यताच दिली नाही. आणि मान्यता दिली नाही म्हणून किती वर्ष गेली अध्यक्ष महोदय, तर 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष तो पात्रता धारक झोपडपट्टीवाला तिथेच राहिला. त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. ठीक आहे. राजेंद्रनगर शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय. राजेंद्रनगर नावाची झोपडपट्टी आहे. बोरिवलीच्या पूर्वेकडून पश्चिमेला येत असताना 1200, 1300, 1400 लोक राहतात. ट्रान्झिट बांधून 25 वर्ष होत आली. एक बिल्डर गेला, दुसरा बिल्डर आला. एक विकासक गेला, त्याला कोणी हस्तांतरण केलं, दुसरा आला, पण योजना कागदावरच राहिली. अध्यक्ष महोदय, या सगळ्या योजनांचं कधी ना कधीतरी ऑडिट आपण केलं पाहिजे. जसं बोरिवलीमध्ये घडतंय तसंच वरळीमध्ये सगळ्यात मोठी झोपडपट्टी ज्याचं नाव जिजामाता नगर आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की वरळीमध्ये असलेल्या जमिनीचा भाव हा सोन्याचा नाही तर हिऱ्यांचा आहे. आणि असं असताना त्या वरळीमध्ये 2008ला झोपडपट्टी योजना सुरू झाली. 2012ला पहिला LOI दिला गेला लोखंडवाला कॉन्ट्रॅक्टर्सना. खरं तर ती जमीन महानगरपालिकेची. महानगरपालिकेने टेंडर काढलं, महानगरपालिका त्यामध्ये गेली डेव्हलपर म्हणून. कॉन्ट्रॅक्टर म्हणून लोखंडवाला कन्स्ट्रक्शन कंपनीला नेमलं. अध्यक्ष महोदय, 3K लावला गेला. 3K लावला असताना कन्सेंटची गरज नसताना या जिजामाता नगर परिसरामध्ये बिल्डरांनी हैदोस मांडला. अध्यक्ष महोदय, हैदोस इतका होता DB रिअल्टीचा की अख्ख्या भारतामध्ये झोपडपट्टी धारकाला पुनर्वसन योजनेमध्ये 560 स्क्वेअर फूट देऊ असं पत्र दिलं गेलं. आणि याच्यावर संपूर्णपणाने नागरिकांचा असंतोष वाढत गेला. 2022ला पुन्हा LOI दिला गेला. म्हणजे 2012ला दिला, 22 पर्यंत काहीच घडलं नाही. 2022ला पुन्हा LOI दिला गेला. आणि आता तर असं ऐकण्यात आलं, माहिती मिळाली की 2022 नंतर 2023 मध्ये विकासकच बदलला.
त्याच्यामुळे माझी मागणी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत नवीन आपल्या मंत्र्यांना आहे की सन्माननीय मंत्र्यांनी या जिजामाता नगरच्या प्रकरणाची तर सखोल चौकशी करावी. लोखंडवाला कन्स्ट्रक्शन पासून डीबी रिअल्टी पर्यंत कशा पद्धतीने विकासक बदलतात, कशा पद्धतीने 560 स्क्वेअर फीट दिलं जातं. जी पिच कॉलनी आहे ज्याला आपण म्हटलं जातं की महानगरपालिकेच्या एखाद्या पिचवर झोपडपट्टी लावली गेली तर त्याला झोपडपट्टी म्हणता येत नाही, कारण का महानगरपालिका ते पिच देतं. 10 बाय 10चं असेल, 20 बाय 10चं असेल, कुठेतरी त्यांचं दुकान असेल ते दुकान इथे पाठवलं गेलं, हस्तांतरित केलं गेलं. अशा वेळेला अध्यक्ष महोदय वरळी सारख्या ठिकाणी 17 एकरवर एका बाजूला ब्रीमस्टोवेड प्रकल्पाला जमीन कमी पडते म्हणून महानगरपालिकेने अहवाल दिला की 9.89 म्हणजे 9.89 हेक्टरची जमीन, जवळजवळ 22 एकर जमीन उपलब्ध असताना ब्रीमस्टोवेड प्रकल्प राबवायचा आहे मेला हॉटेलच्या समोर म्हणून ही जमीन पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे याची एक चौकशी करावी अशी मागणी मी आपल्या मार्फत सन्माननीय मंत्री महोदयांना करतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनील राणे साहेबांनी 3-4 ठिकाणचे विषय मांडलेले आहेत. एक संकला मुरबाड फाडाचा, दुसरा नूतन नगरचा, तिसरा राजेंद्र नगरचा आणि जो वरळीचा विषय त्यांनी मांडला की 2008 मध्ये दिला LOI 2012 पर्यंतचा होता, त्यानंतर परत 2022 मध्ये दिला, परत LOI, परत विकासक पण बदलला. या सगळ्या गोष्टीच्या मी पूर्णपणे माहिती घेऊन नक्कीच पटलावर ठेवीन किंवा त्याच्यावर सन्माननीय सदस्याबरोबर चर्चा करेन. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल आणि वन खात्याच्या अंतर्गत येणारा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्क हा प्रकल्प बोरिवली मतदारसंघामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून आपण कार्यरत केलाय आणि तो आता पूर्णत्वाला जात असताना सन्माननीय मंत्री वन खात्याचे आणि सन्माननीय महसूल खात्याचे मंत्री इथे उपस्थित आहेत. तर या मॅनग्रोव्ह फॉरेस्ट पार्कला जो निधी अपुरा पडतोय, माझी सन्माननीय वनमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी तिथे एकदा तरी भेट द्यावी आणि महसूल मंत्र्यांना माझी विनंती आहे की मनोरी येथे असलेल्या गावामध्ये आपल्या खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या या जमिनीवर कोल्ड स्टोरेज आणि आईस फॅक्टरी उभारावी, जेणेकरून जवळजवळ 8-10 गावांमध्ये जिथे मत्स्य व्यवसाय चालतो तिकडनं त्या मासेमारी करणाऱ्या आपल्या कोळी बांधवांसाठी कोल्ड स्टोरेज आणि आईस फॅक्टरी प्रचंड प्रमाणामध्ये महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे भाईंदर आणि उत्तनपर्यंत जात असलेला आपला मत्स्य व्यवसाय करणारा मच्छीमार समाज याच्यासाठी सन्माननीय वनमंत्री आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री सन्माननीय सुधीर भाऊ याच्यावर विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की समुद्राच्या पलीकडे असलेल्या गोराई गावामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत 10,000 स्क्वेअर फुटाचा भूखंड महसूल खात्याने PWD विभागाला दिला पोलीस स्टेशन बांधण्याकरता. माझी विनंती सन्माननीय PWD खात्याच्या मंत्र्यांना आहे की तिथे अद्ययावत असं पोलीस स्टेशन बांधण्याची आवश्यकता आहे, कारण का कोणत्याही शनिवार रविवारी गोराई आणि मनोरीला जवळजवळ 50,000 लोक जातात पर्यटक म्हणून. त्यामुळे तिथे त्यांनी त्या पद्धतीने पोलीस स्टेशन उभारावं. पर्यटनाच्या माध्यमातून 1968 साली या पट्ट्यामध्ये जवळजवळ 750 एकर जमीन सरकारने महसूलने पर्यटनाला दिली होती. 1968 पासून आजपर्यंत पर्यटन खात्याने विविध सरकारे आली, पण पर्यटन खात्याने एकही इंच एकही वीट पर्यटनाच्या माध्यमातून तिथे रचली नाही. अध्यक्ष महोदय, गेल्या 1.5 वर्षामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये मेहनत करून 276 एकर जमीन पर्यटनाच्या माध्यमातून वन खात्याला वळती केली. माझी विनंती वन खात्याच्या सन्माननीय मंत्र्यांना आहे की या 276 एकरवर वन खात्याच्या माध्यमातून वनाची निर्मिती करावी. मॅनमेड फॉरेस्ट आपण जर तयार केलं तर तिथे पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, बोरिवली मतदारसंघामध्ये समुद्राच्या पलीकडे 9 आदिवासी पाडे आहेत. अनेक वेळेला सन्माननीय आदिवासी विकास विभागाचे मंत्री सन्माननीय विजयकुमार गावितजींचा मी दौरा केला. ते स्वतः 5-5 तास तिथे फिरले. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे, त्यांना माहिती आहे की आपण अनुदानाच्या माध्यमातून त्या आदिवासी बांधवाला 50,000 रुपये देण्याचा प्रयत्न करतो, पण आपण म्हणतो की 15% त्यांनी तिथे भरले पाहिजेत.
अध्यक्ष महोदय, त्या आदिवासी माणसाकडे, गोरगरीब जनतेकडे त्या जंगलामध्ये राहत असताना 5,000 रुपये खिशात नसतात, तर तो त्या अनुदानाची 15% रक्कम, माझी विनंती शासनाला आहे आपल्या माध्यमातून की ते 15%ची रक्कम माफ करावी, 50,000 रुपयाच्या ऐवजी 1,00,000 रुपये तरी देण्यात यावेत, अशी माझी मागणी आदिवासी बांधवांकरता आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन 2023च्या महसूल विभागाच्या मागणी क्रमांक C1, C4 अनिवार्य दत्तमत अंतर्गत बाब क्रमांक 27, 28, 29, 30, 31, 34 आणि एकूण 18 कोटी इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या असून त्या संदर्भात अनेक सन्मान्य सदस्यांनी त्या बाबतीमध्ये आपल्या सूचना केलेल्या आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, निश्चित त्यांनी केलेल्या सूचना ह्या आमच्या विभागाला मार्गदर्शक ठरतील. योग्य ती कार्यवाही त्या संदर्भात विभागाच्या वतीने करून त्यांना ती अध्यक्ष महोदय कळवण्यात येईल. पण या निमित्तानं मी सभागृहाला महसूल विभागाच्या महसूल प्रभागाकरता केलेल्या मागण्या या आपण सभागृहाने मान्य कराव्यात, अशी मी अध्यक्ष महोदय विनंती करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवरती सुनील राणे यांनी त्यांच्या मतदारसंघामधील काही अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती त्यांची मतं मांडली. त्यामध्ये त्यांनी अनेक भागामधील त्यांच्या विकास कामांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला निधीची आवश्यकता असण्याच्या संदर्भातही मते मांडली. निधी आणि निधीची असणारी उपलब्धता लक्षात घेता त्यांना सर्वांना त्या सर्व विषयांमध्ये जे सहकार्य करायला हवं ते सहकार्य नक्कीच या विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल. मी आपल्या अनुमतीने सन 2023 ते 2024च्या जुलैच्या अधिवेशनातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक उपक्रम वगळून बाब क्रमांक 88 ते 104 व 106 ते 128 खाली अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चाकरता 1,898 कोटी 47,80,000च्या मागण्या मंजूर करण्याची विनंती सभागृहास करीत आहे. त्या व्यतिरिक्त मी आपल्या अनुमतीने सन 2023-24च्या जुलै 2023च्या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक उपक्रम बाब क्रमांक 105 खालील कार्यक्रम खर्चासाठी रुपये 200 कोटीची मागणी मंजूर करण्याची विनंती सभागृहास करीत आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या मागण्यांवर चर्चा करत असताना सन्मान्य आमदारांनी त्यांच्या विविध विकासाच्या बाबतीमध्ये मतदारसंघातील मागण्या त्यांनी केलेल्या आहे. त्या सर्वांची नोंद घेतलेली आहे आणि योग्य ते त्याच्यावर निर्णय करून त्यांच्या विकासाच्या दृष्टीने मदत करण्याचा प्रयत्न आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून निधीच्या उपलब्धतेनुसार करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, मी बाब क्रमांक 223 ते बाब क्रमांक 243 मध्ये समाविष्ट आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रम खर्चांतर्गत एकूण रुपये 1,622 कोटी 51,40,000 एवढ्या रकमेच्या पूरक मागण्या मंजूर करण्याची मी आपल्या माध्यमातून सभागृहास विनंती करत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, महसूल व वन विभागाअंतर्गत वने प्रभागाकरिता मागणी क्रमांक C3 C7 अनिवार्य अंतर्गत बाब क्रमांक 32-36 अन्वय एकूण 458 कोटी 25,84,000 फक्त इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या असून त्या सभागृहाने एकमताने मान्य कराव्यात, अशी सभागृहास मी विनंती करतो आहे. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने बोरिवली मतदारसंघामध्ये पाऊस प्रचंड प्रमाणामध्ये पडत असताना भीमनगर नावाचा एक नाला आहे आणि या भीमनगर नावाच्या नाल्याच्या बिलकुल किनाऱ्यावर झोपडपट्टी वाढलेली आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये समुद्राचं पाणी या नाल्यामध्ये येतं. गोराईच्या खाडीमधून समुद्राकडून हे पाणी पूर्णपणाने या नाल्यामध्ये येतं आणि या नाल्याच्या किनाऱ्यावर नवीन पद्धतीने झोपड्या बांधल्या गेलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्यातर्फे शासनाला माझी विनंती आहे की लवकरच म्हणजे त्वरित महानगरपालिकेच्या माध्यमातून याचं सर्वेक्षण करावं, अन्यथा असाच पाऊस जर सुरू राहिला
तर या झोपड्या पडून त्या नाल्यामध्ये जाऊन जीवितहानी होऊ शकते. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं. अध्यक्ष महोदय, विद्यापीठाच्या संदर्भातील हे विधेयक आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये असलेल्या विद्यापीठांना जी स्वायत्तता दिली गेली आणि याच्या पुढे ज्या विद्यापीठांना स्वायत्तता द्यायची आहे, किंबहुना मुंबईतील कॉलेजेसना स्वायत्तता देत असताना ज्या नियमाची आता चर्चा झाली, ज्याच्याबद्दल व्हर्टिकल युनिव्हर्सिटी मुंबई शहरामध्ये असाव्यात, किंबहुना मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये व्हर्टिकल युनिव्हर्सिटीची कल्पना मांडली गेली आणि ती पूर्णत्वाला न्यायला पाहिजे अशी गरज आहे. पण एका बाजूला ज्या शिक्षण शुल्क समितीची पण चर्चा झाली, अध्यक्ष महोदय, आपण जुलै महिन्याच्या 26 तारखेला आहोत. ज्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन 2 महिने झाले, पण या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अजूनही अनेक हजारो कॉलेजेस आहेत ज्यांचं शिक्षण शुल्क ठरलं गेलं नाही. सन्माननीय मंत्री महोदय इथे बसले आहेत. आपल्याला खऱ्या अर्थाने दर्जेदार शिक्षण देण्याच्याही अनेक वेळेला आपण बोलणं करतो, चर्चा करतो, पण दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर चांगल्या सुविधा असल्या पाहिजेत. चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर त्याची किंमत सुद्धा ठरवावी लागते. आपण 10%, 20%, 25% गोरगरीब जनतेला शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या कॉलेजेसमध्ये आजही प्रवेश देतो. जर तुम्ही बघाल तर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आजही वीकर सेक्शन्स मध्ये आपण जवळजवळ 30 ते 40 जागा या मुंबई शहरामध्ये, मुंबई पुणे असेल, आपण देतो. सरकारच्या यादीमधून प्रवेश मिळतात. पण अध्यक्ष महोदय, जुलै महिना येऊन सुद्धा जर कॉलेजेसची फी निश्चित होत नसेल तर याच्या बाबतीत सन्माननीय मंत्री महोदयांनी लक्ष देण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा असा येतो की दरवर्षी इमारत तीच, प्रयोगशाळा त्याच, विविध लॅब्स त्याच, लायब्ररी तीच, तरी सुद्धा दरवर्षी आपल्याला आपल्या फायली घेऊन त्या FRA कडे जावं लागतं आणि सांगावं लागतं की आमची फी निश्चित करा. का नाही आपण 3-3 वर्षाची फी निश्चित करत? प्रत्येक वेळेला दरवर्षी त्या कॉलेजेसमधून, त्या कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना एका बाजूला मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शुल्क सरकार पाठवायला 2 वर्ष लागतात, 3 वर्ष लागतात, आणि तो विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन गेल्यानंतर अशा अनेक कॉलेजेसमध्ये हजारो कोटी रुपये बुडले जातात. मग अध्यक्ष महोदय, ज्याची फी सरकार देणार आहे, ज्याची निश्चिती सुद्धा सरकार करते, कोणाला प्रवेश द्यायचा याची यादी सुद्धा सरकार देते, मग कॉलेजेसनी त्या विद्यार्थ्याची पात्रता का ठरवावी? अध्यक्ष महोदय, जर सरकार त्या विद्यार्थ्याला प्रवेश देते तर सरकारचे हे काम आहे की त्या विद्यार्थ्याची पात्रता ही निश्चित करण्याचं काम सुद्धा सरकारचं आहे. त्या कॉलेजेसवर भुर्दंड पडला जातो, अनेक वर्ष त्यांना पैसे मिळत नाहीत, त्याच्याऐवजी सरकारने पात्रता निश्चित करावी. मग तो शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, OBC आहे, NT आहे, आणि त्या कॉलेजेसवर भुर्दंड पडला जातो आणि अध्यक्ष महोदय, निर्णय वर्षानुवर्षे होत नाहीत. याच्या बाबतीत सुद्धा सन्माननीय मंत्री महोदयांनी लक्ष देण्याची गरज आहे. 45 मीटरची उंची, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न या वर्षी ज्या शाळांना आणि कॉलेजेसना 30 मीटर उंचीची मर्यादा होती, ती 30 मीटर उंचीची मर्यादा आता 45 मीटरवर केली. एका बाजूला आपण म्हणतो की शाळा कॉलेजेसला मुंबई शहरामध्ये 4 FSI दिला जातो, ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केला, पण तो 4 FSI अध्यक्ष महोदय कधी मिळतो? तर तुम्ही 2 FSI पूर्ण केल्यानंतर 3ऱ्या FSI ला जेव्हा जाल तेव्हा कमर्शियल प्रीमियम भरून तुम्हाला तो घ्यावा लागतो. त्याच्यामुळे कॉलेज आहे, शाळा आहे म्हणून तुम्हाला कोणतीही सूट त्याच्यामध्ये दिली जात नाही. म्हणून माझा प्रश्न असा आहे की या विधेयकामध्ये सुधारणा करत असताना मुंबई शहरामध्ये 5 किलोमीटरच्या अंतरावर जर दुसरा कॅम्पस असेल आणि दोन्ही कॅम्पस मिळून जर तुमचं 1.5 लाख 2 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम झालं असेल तर तुम्ही त्या दोन्ही कॅम्पसना स्वायत्तता म्हणून त्याचा दर्जा देणार आहात का? त्याच्यामुळे अशा पद्धतीने एका बाजूला शिक्षण शुल्क निश्चित केलं पाहिजे, एका वर्षाच्या ऐवजी 3 वर्षाचं आपण शिक्षण शुल्क निश्चित केलं पाहिजे. त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षणाने चांगल्या सुविधा आपल्याला देता येऊ शकतात. त्याच्यामुळे या विधेयकामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भूत करून विचार करावा अशी माझी विनंती आहे. यासाठी वेगळी विधेयकं आपण आणतो. जसं सगळ्यात शेवटचा मुद्दा त्यांचा आधी स्पष्ट करतो की जो संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना खूप आनंददायी आहे
तो त्यांनी जो मुद्दा मांडला की एकाच मुंबई शहरामध्ये 2-3 कॅम्पसेस असतात, त्या दोन्ही तिन्ही कॅम्पसेसना मध्ये मिळून 1.5 लाख स्क्वेअर फीटच्या बांधकामाला परवानगी द्यावी, ज्याला आपण क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणू. त्याचं विधेयक सुद्धा बहुधा या अधिवेशनातच आपण आणण्याचा प्रयत्न करतो. तो जो मुद्दा त्यांनी मांडला की शिक्षण शुल्क समिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तयार केली गेली, त्याच्या कामकाजामध्ये दिरंगाई असं त्यांनी म्हटलं. ज्यांना गेल्या वर्षीचीच फी कंटिन्यू करायची असते त्यांना पुन्हा एकदा शिक्षण शुल्क समितीकडे जावं लागत नाही. ज्यांना ती वाढीव हवी असते अशांचे प्रस्ताव शिक्षण शुल्क समितीकडे जातात. त्यात होणारा वेळ लक्षात घेता त्याच्या कायद्यातही बदल करून समितीचे सदस्य आता वाढवलेत. प्रामुख्याने चार्टर अकाउंटंट जास्त लागतात, कॉस्ट ऑडिटर जास्त लागतात, ते कायद्यामध्ये बदल करून आता वाढीव केलेत. त्यामुळे थोडी त्यांची कार्यक्षमता वाढेल असं मानतो. पण ज्यांना शुल्क बदलून नको आहे त्यांना दरवर्षी जाण्याची काही आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीत सतत चर्चा झाली. अनेक कॉलेजेसनी माननीय मंत्री महोदयांना लिहिलं की आम्हाला शुल्क वाढवायचं नाही, पण शिक्षण शुल्क समितीने जबाबदारीने आणि असं सांगितलं की नाही, तुम्हाला शुल्क जरी वाढवायचं नसलं तरी तुम्ही अर्ज केला पाहिजे, 2 लाख रुपये भरले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, ज्या शैक्षणिक संस्थांना आपलं शुल्कच वाढवायचं नाही त्यांना सुद्धा जबरदस्तीने जर पैसे भरावे लागले तर हा अन्याय कशासाठी? जर आपण म्हणतो आहोत की आमची फी जी काही असेल तीच तुम्ही कंटिन्यू ठेवा, आम्हाला यावर्षी 7%, 5%, 8% नको. कोरोनाच्या कालावधीनंतर अनेक वेळेला अनेक शिक्षण संस्थांनी अर्ज केले पण एकाचाही अर्ज मान्य केला गेला नाही. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था, एका बाजूला आपण म्हणतो की शिक्षण संस्था काढणारे सगळेच लोक एका बाजूला त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. आपण एका बाजूला म्हणतो की शिक्षण आणि आरोग्य हे चांगल्या दर्जेदार प्रमाणे आपण दिलं पाहिजे. आपण देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये एक क्लास जरी वाढवायचा झाला, एक जरी तुकडी वाढवायची झाली, अध्यक्ष महोदय इतक्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात, त्याचा निर्णय होत नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की याच्यामध्ये आमूलाग्र बदल केले पाहिजेत आणि याच्यामध्ये आमूलाग्र बदल करून एक संयमित वेळेत याच्या बाबतीतलं धोरण निश्चित केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, मंत्री महोदयांनी सांगितलं की फॉरेन युनिव्हर्सिटीज या, त्यांना फी कोणतीच नाही, काहीही फी ते लावू शकतात, पण महाराष्ट्रामधील कोणतीही संस्था लहान असेल मोठी असेल तर त्याच्या फीचा कंट्रोल करण्याचा अधिकार FRA कडे. म्हणजे एका बाजूला बाहेरनं आलेली विद्यापीठं मुंबई शहरामध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, ती आपली विद्यापीठं उघडू शकतात. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, याच्या बाबतीतला निर्णय सन्माननीय मंत्री महोदयांनी लक्ष देऊन घ्यावा, माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, हा खरा जो विषय मांडलाय लक्षवेधीचा, याच्यामध्ये फक्त शिवडीचा उल्लेख केलाय सन्माननीय सदस्यांनी आणि ज्या मुंबई पोर्ट ट्रस्टचा उल्लेख त्यांनी केला त्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ट्रस्टीमध्ये 2014 ते 2019 मी स्वतः होतो. त्याच्यामुळे याच्यातली प्रत्यक्ष घटना, त्याच्यामध्ये काय काय घडलं, किती वेळा आम्ही बैठका केल्या, याच्या बाबतीतला इत्यंभूत अहवाल माझ्याकडे आहे. अध्यक्ष महोदय, त्यावेळेला सुद्धा केंद्र सरकार सकारात्मक होतं, पण त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या, ज्या ज्या अडचणी होत्या, त्याचा उल्लेख इथे झाला नाही. त्याच्यामुळे तो उल्लेख आपल्या रेकॉर्डवर जायला पाहिजे. ट्रान्स हार्बर लिंक आपण बनवतो आहोत आणि वरळीपासून शिवडीला येणारा एक प्रस्तावित ब्रिज आत्ता काम सुरू झालंय. वरळी सी लिंक वरून येऊन तो नावाशेवाच्या ब्रिजला कनेक्टर होणार आणि त्यामुळे तिकडच्या काही बिल्डिंग बाधित होत आहेत आणि त्या बाधित होणाऱ्या इमारतींना आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या जमिनीवर असलेल्या त्या इमारती आणि त्याला पुनर्विकास करण्यासाठी म्हणून संपूर्णपणाने म्हाडाने जबाबदारी स्वीकारली आहे आणि याच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकार येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित धोरण जाहीर करून आपल्याला देणार आहे. पण अध्यक्ष महोदय, आपण याच्यात लक्ष जर दिलं तर BDD चाळीचा विकास व्हावा म्हणून 2005 पासून ते 2016 पर्यंत मी स्वतः, जरी मी या विधानसभेत नव्हतो तरी सतत त्यावेळेच्या तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये संघर्ष करत करत 2016ला तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये BDDचा निर्णय झाला. अध्यक्ष महोदय, त्याची चर्चा झाली नाही, पण जो निर्णय ऐतिहासिकपणाने सन्माननीय देवेंद्रजींनी घेतला, इतके मुख्यमंत्री होऊन गेले, कोणीच निर्णय घेतला नव्हता अध्यक्ष महोदय, ज्याचा उल्लेख आता केला गेला की 1921 नाही 1924च्या या इमारती 2024ला 100 वर्ष होतील. पण अध्यक्ष महोदय, या इमारतींबाबत निर्णय घेणारा कोणी नाही. मी आता जात नाही त्यामध्ये राजकारणात. लोक हसायचे
आणि म्हणायचे की बीडीडीचा पुनर्विकास कसा होईल. सन्माननीय सदस्यांना माहिती आहेत, ज्या पक्षामधून ते आले त्या पक्षाने सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की बीडीडी चाळीचा विकास कसा होऊ शकतो. 160 चौरस फुटामध्ये राहणारा माणूस, त्याला 500 चौरस फुटाचं घर सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात दिला. हा इतिहास महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला. अध्यक्ष महोदय, या बीडीडीचा इतिहास असा आहे की याच्यामध्ये पोलीस कुटुंब राहत होते आणि एका बाजूला या बीडीडीमध्ये घुसणारे घुसखोर, त्यावेळेला स्वतंत्रता मिळाल्यानंतरचे हे बांधलेले त्याच्या आधीचे तुरुंग होते आणि या तुरुंगामध्ये घुसखोर घुसले, राहिले अनेक वर्ष. त्यांचं भाडं होतं 17 रुपये आणि आपला पोलीस वर्षानुवर्ष त्या बीडीडी चाळीमध्ये राहत होता. आई पोलीस, वडील पोलीस, मुलगा पोलीस आणि त्याच्या पगारातला 10,000 घेतले जात होते की बीडीडीमध्ये राहणाऱ्या सुमारे 2200 पोलिसांना आपण घर देण्याचा निर्णय घेतला. आणि कसा घेतला निर्णय. पुन्हा देवेंद्रजी जेव्हा आता उपमुख्यमंत्री झाले, सन्माननीय एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री झाले, तेव्हा ह्या बीडीडीमध्ये राहत असणाऱ्या पोलिसाला 15 लाख रुपयामध्ये स्वतःचं घर देण्याचा निर्णय झाला. महाविकास आघाडीने त्यावेळेला निर्णय घेतला होता 50 लाख रुपयाचा. त्याच्यानंतर सरकार जाता जाता ते सरकारमधले त्यावेळेचे जे मंत्री होते ते म्हणाले 25 लाखात घर देऊ. अध्यक्ष महोदय, पोलिसाच्या खात्यामध्ये रिटायर झाल्यानंतर जर 50 लाख रुपये येतील तर तो पोलीस दलामध्ये नोकरी कशासाठी करेल. त्याच्यामुळे या पोलिसाला 15 लाख रुपयामध्ये घर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलं. अध्यक्ष महोदय, याची चर्चा महाराष्ट्रात झाली पाहिजे. महाविकास आघाडीने काय केलं अध्यक्ष महोदय या बीडीडी चाळीसमध्ये, कोणासाठी केले. 22 मजले आपण निर्णय घेतले होते. 22 मजल्यामध्ये आपण बीडीडी चाळ पूर्ण करणार होतो. या महाविकास आघाडीच्या सरकारने इकडच्या वरळीच्या आत्ताच्या सध्याच्या आमदाराच्या हट्टापायी 40 मजल्याच्या इमारती तयार केल्या. विचार करा अध्यक्ष महोदय, 17 रुपये भाडं भरणारा तो गरीब माणूस 40व्या मजल्यावर आता जाणार आहे. कशासाठी केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय. वरळी येथील आराखड्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने अचानक बदल केला. बदल करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जी समिती केली होती त्या समितीचा मी स्वतः कार्याध्यक्ष होतो. सन्माननीय त्यावेळेचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचे सदस्य होते. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यावेळेला अध्यक्ष होते आणि त्याच्यामुळे या महाविकास आघाडी सरकारने काय केलं, विवेक भोळे नावाच्या वास्तुरचनाकाराला 11,70,00,000 अतिरिक्त दिले आणि नवीन आराखडे तयार केले. जे 22 मजल्याचे आराखडे होते ते बदलून 40 मजल्याचे केले आणि त्याचा फरक काय पडला अध्यक्ष महोदय, 2,500 कोटी रुपयाचा बोजा आपल्या सरकारवर आता पडला. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे बीडीडीमध्ये राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांचं आपल्याला अग्रीमेंट्स तयार करायचे आहेत. सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की येणाऱ्या महिन्याभरामध्ये या 2200 पोलीस कुटुंबांची अग्रीमेंट केली पाहिजेत, लॉटरी काढली पाहिजे, त्यांच्याकडून 15 लाख रुपयाप्रमाणे पैसे भरून घेतले पाहिजेत, त्यांची पात्रता निश्चित केली पाहिजे. हे काम सन्माननीय मंत्री महोदय वेळेत करतील का. दुसरा आणि शेवटचा मुद्दा, आपण दुकानांबद्दल बीडीडीच्या 4ही भागांमध्ये जवळजवळ 1000 दुकानं आहेत अध्यक्ष महोदय. त्यापैकी वरळीमध्ये 375 दुकानं आहेत आणि अशा वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेत असताना या संपूर्ण बीडीडीमध्ये असलेल्या दुकानांना एक तर 160 चौरस फुटाची त्यांची मागणी होती पूर्वी, ती 300 पर्यंत त्यांनी मागणी केली. 160 सरकार म्हणाला आपण देऊ. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी चर्चा झाली दुकानदारांबरोबर, त्यामध्ये 500 चौरस फुटाचा गाळा जर तळमजल्याला दिला तर त्यामध्ये ते धंदा सुद्धा करू शकतात, दुकान सुद्धा उघडू शकतात आणि त्यामध्ये ते राहू सुद्धा शकतात. याच्याबद्दल सन्माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून या दुकानदारांना न्याय देतील का. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुनील राणे साहेबांनी जो विषय मांडला की ही बीडीडी चाळचा प्रश्न आज 100 वर्ष जुनी ही चाळ आहे आणि तिकडे हा जसं मी सांगितलं की हा मुंबई पोर्ट ट्रस्टचा अत्याधिक ही प्रॉपर्टी असल्यामुळे ह्याचा केंद्र शासनाकडे ही फाईल मी सांगितलं अगोदरच चौधरी साहेबांच्या प्रश्नावर मी उत्तर देताना सांगितलं की याचा पाठपुरावा दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या पाठीमागे लागून याच्यात लवकरात लवकर जी जो शिवडीचा जो विषय जो महत्त्वाचा आहे ते अजूनपर्यंत आपल्या हातात ती प्रॉपर्टी आली नसल्यामुळे त्याचा नक्कीच लक्ष घालून
त्याच्यामध्ये लवकरात लवकर बैठक लावून दिल्लीला मी त्यांनाही म्हटलं तुम्हीही चला, आपण सगळेजण मिळून जाऊन भेट घेऊन हा निर्णय मार्गी लावायचा प्रयत्न करू. दुसरा, त्यांनी जो पोलीस विभागाचा आत्ता 10:30 सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांकडे बैठक आहे साहेब, त्याच्यामध्ये पण तो विषय आहे, तिकडे नक्कीच ती चर्चा होईल. त्या चर्चेमध्ये लवकरात लवकर तो कसा सॉर्ट आउट करता येईल आपण प्रयत्न करू की पुढच्या महिन्यात 2 महिन्यात तो विषय मार्गी लावून सगळे जे पोलीस बांधव आहेत आमचे, जे आमच्या संरक्षणासाठी काम करतात, त्यांच्यासाठी नक्कीच तो निर्णय लवकरात लवकर करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमध्ये एकेकाळी मुंबईचा गिरणी कामगार हे वैभव होतं आणि कालांतराने 1982च्या संपामध्ये हा संपूर्ण गिरणी कामगार लाखोच्या संख्येने उद्ध्वस्त झाला आणि देशोधडीला लागला. या गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय झाला. त्याच्या आधी या गिरण्यांच्या जमिनी 1/3 अशा पद्धतीने या मिल मालकांच्या ताब्यामध्ये दिल्या गेल्या. त्याच्यापैकी 1/3 म्हाडाला, 1/3 महानगरपालिकेला आणि उर्वरित जागेवर मालकांनी घरं बांधण्याचा असा निर्णय झाला. कालांतराने 2012 मध्ये पहिली लॉटरी झाली, 2016 मध्ये 2 लॉटऱ्या झाल्या, 2020 मध्ये 4थी लॉटरी झाली अध्यक्ष महोदय. आणि या आपल्या जवळजवळ गिरणी कामगार असलेल्या या संपूर्ण परिसरामध्ये मुंबईच्या 2.25 लाख गिरणी कामगारांनी रजिस्ट्रेशन केलं. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आज लक्षवेधीच्या या सूचनेच्या अनुषंगाने सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि आता नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री श्री अजितदादा यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. याच्यासाठी काय झालं तर 15 जूनला मागच्या अधिवेशनाच्या नंतर समिती गठीत झाली. सन्माननीय देवेंद्रजींनी उत्तर देताना सांगितलं की एक समिती आपण करू, त्या समितीच्या माध्यमातून या गिरणी कामगारांना घरं मिळतील. आणि समिती कार्यान्वित झाली. साधारण 15 जूनला आपण चावीचा पहिला टप्पा म्हणजे खऱ्या अर्थाने चावी दिली, घरं तयार होती. त्याच्यात आपण पहिल्यांदा 167 घरं दिली. त्याच्यानंतर 7 जुलैला आपण पुन्हा एकदा 251 चाव्या दिल्या. आणि आता येणाऱ्या आठवड्यामध्ये साधारण 350 चाव्या या गिरणी कामगारांना बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलच्या घरांच्या चाव्या आपण सुपूर्त करतो आहोत. अध्यक्ष महोदय, समितीचं कामकाज सुरू असताना याच्यामध्ये कोणत्या गोष्टी प्रलंबित होत्या तर जवळजवळ कोण पनवेल येथे घरांची लॉटरी झाली, 2417 घरांची लॉटरी झाली. पण ती घरं कालांतराने कोरोनाच्या कालावधीमध्ये ती विलगीकरण कक्षाला गेली. त्या 2417 घरांची लॉटरी होऊन जवळजवळ 400 लोकांनी पैसे भरले होते. पण ती विलगीकरण कक्षामध्ये गेल्यानंतर त्या विलगीकरण कक्षामुळे ती घरं अत्यंत नादुरुस्त अवस्थेमध्ये होती. तर त्याचं सुद्धा रिपेअरिंग करण्याचं काम युद्ध पातळीवर आपण आपल्या या सरकारने सुरू केलं. त्याला जवळजवळ आता 1 महिना होत आला. अध्यक्ष महोदय, ही 2417 घरं येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने म्हणजे दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने ज्या गिरणी कामगारांना सोडत मध्ये नंबर लागला, क्रमांक आला, पात्र झाले, अशांना ती घरं देण्यात येतील. हा एक बदल या सरकारमध्ये घडला. आणि तसंच जर आपण बघितलं तर पूर्वी स्टॅम्प ड्युटीसाठी अध्यक्ष महोदय आपला गिरणी कामगार जो गावाकडून यायचा तो वणवण फिरायचा, कुठच्या तरी बँकेत जायचा. आता आपण स्टॅम्प ड्युटी भरणं सुद्धा म्हाडाच्या कार्यालयातच सुरू केलं. एक वेळ अशी होती की गिरणी कामगार पैसे भरत होता, पण पैसे भरायला जर उशीर झाला तर त्याला त्या रकमेवरचं व्याज सरकार बदलत होती. पण या ज्याला आपण म्हणतो की सरकारी अधिकाऱ्यांनी असा चक्रव्यूह बनवून ठेवला होता की आपल्या या गिरणी कामगाराला त्या रकमेवरचं व्याज भरावं लागत असे. पण सरकारकडे गिरणी कामगाराने पैसे भरले पण घर दिलं नाही तर सरकार त्याचं व्याज गिरणी कामगाराला देत नसे. पहिला निर्णय असा झाला की जर त्या गिरणी कामगाराला पैसे भरायला 1 महिना, 2 महिना, 3 महिने उशीर झाला तर त्याच्यावर कोणतंही व्याज हे आपलं आताचं गतिमान सरकार शिंदे फडणवीस पवार यांचं सरकार हे कोणतेही व्याज आकारणार नाही असा निर्णय झाला. रकमेवरील व्याज माफ केलं. पूर्वी काय व्हायचं अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा असा आहे की मेंटेनन्स, घराची चावी द्यायच्या आधी, ताबाचं पत्र मिळायच्या आधी आपण मेंटेनन्स भरून घ्यायचो आणि 6-6 महिने अध्यक्ष महोदय आपल्याला मेंटेनन्स शिवाय घर पण ताब्यात मिळायचं नाही. पण अध्यक्ष महोदय आता ज्या दिवशी चावी मिळेल त्या दिवशी मेंटेनन्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्ष महोदय, प्रश्न असे आहेत की अनेक संघटना याच्यामध्ये खूप प्रयत्न करून त्यांनी ही घरं मिळावीत म्हणून प्रयत्न केले. अनेक संघटना आता आनंदात आहेत. पात्र अपात्रतेला जो वेळ लागतो अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री इथे बसले आहेत, त्यांना कदाचित हा गिरणी कामगारांचा विषय थोडासा वेळ लागेल, पण पात्र अपात्रतेचा जो चक्रव्यूह आहे अध्यक्ष महोदय, तो आपल्याला संपवावा लागेल. कारण की जवळजवळ 1,74,000 कामगारांची पात्रता निश्चित करायची आहे. आपण फक्त 15,000 घरं आतापर्यंत देऊ शकलो आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी मोहीम सरकारतर्फे या 1,74,000 गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्यासाठी सन्माननीय मंत्री महोदय करतील का? जवळजवळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वारसांची पात्रता करत असताना खूप मोठा प्रश्न तयार होतो. वडील गिरणी कामगार होते, त्यांचं दुःखद निधन झालं, त्यांची पत्नी वारस म्हणून पात्र ठरते, पण त्याच्यामध्ये एक कायदा असा आहे की जर आई पात्र ठरत असेल आणि तिला 2 मुलं असतील तर त्या 2 मुलांनी हक्क सोडपत्र आईला दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक मुलगा द्यायला तयार होतो, एक मुलगा देत नाही आणि ती 80 वर्षाची आई आपल्याला घर कधी मिळेल, मी पात्र असून सुद्धा घर मिळत नाही, अशा पद्धतीने ती वाट बघत राहते. तर याच्यामध्ये सुद्धा बदल करणे सन्माननीय मंत्री महोदय, आपण याच्यामध्ये लक्ष देणे आवश्यकता आहे. वारसांना नोकरी देण्याच्या बाबतीत त्यावेळच्या तत्कालीन सरकारने सुद्धा मान्य केलं होतं की आपण वारसांना नोकरी दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी एक अतिशय अभिनव आणि कल्पक उपक्रम सुरू केला, म्हणजे इंदू मिल, ज्याला आपण म्हणतो इंडिया युनायटेड मिल नंबर 2 आणि 3 मध्ये काळा चौकीला म्युझियम बनत आहे. त्या म्युझियम मध्ये जवळजवळ 250 गिरणी कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सन्माननीय मंत्री हा मुद्दा वारसांना नोकरी देण्याचा लक्षात घेतील का? आणि त्याच्यामुळे एनटीसीच्या ज्या जमिनी आहेत, या मुंबईमध्ये एनटीसीच्या ज्या जमिनी आहेत त्यातली 1/3 जमीन ही जर केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला म्हाडाला जर मिळाली, उदाहरणार्थ बोरिवली इथे असलेल्या खटावची 40 एकर जमीन आहे, त्या 40 एकरचं 1/3 जरी केलं तरी जवळजवळ 7,000 गिरणी कामगारांना मुंबईत घरं मिळू शकतात. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय लक्ष देतील का? इंडिया बुल कोण पनवेल येथे इंडिया बुलने नवीन 2,500 घरं बांधली आहेत. अध्यक्ष महोदय, ही सगळी रेंटल हाऊसिंगची घरं आहेत. ही रेंटल हाऊसिंगची घरं पूर्वी सुद्धा कोण पनवेलला MMRDAच्या माध्यमातून म्हाडाला हस्तांतरित झाली, त्याची लॉटरी निघाली आणि ती 2,500 नवीन झालेली घरं इंडिया बुलची घेतील का ताब्यामध्ये? मुंबईमध्येच घरे द्या असा गिरणी कामगारांचा प्रस्ताव सतत असतो, पण त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केल्यानंतर असं समजतं की कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे इथे राहत असलेला जो गिरणी कामगार आहे, त्या गिरणी कामगाराला जर पुणे, कोल्हापूर, सातारा अशा मोठ्या शहरांमध्ये जर घरं बांधून दिली, किंबहुना तिथे उपलब्ध असलेली घरं जर त्या गिरणी कामगाराला दिली, म्हाडाच्या माध्यमातून, या अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे इतकी कामं अध्यक्ष महोदय होणार नाहीत. त्याच्यामुळे सन्माननीय मंत्री महोदय, आठवड्यातला, 15 दिवसातला, महिन्यातला 1 दिवस या गिरणी कामगारांसाठी देतील का, अशी माझी त्यांना विनंती आहे. सन्माननीय सदस्य सुनील राणे यांनी लक्षवेधीद्वारे कामगारांना घरे मिळण्याच्या जे 7-8 महत्वाचे मुद्दे इकडे मांडलेले आहेत, मी त्याचं सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. काय की त्यांनी जो सर्वात पहिला प्रश्न मांडला की अनेक गिरण्यांच्या जमिनीचा ताबा अजूनपर्यंत म्हाडाला मिळालेला नाही. यावत वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे की बंद आजारी आणि कापड गिरण्यांची जी मोकळी जागा होती आणि जो शिल्लक FSI त्यामध्ये होता, त्याचा वाटपाचा विषय आहे. आणि याच्यात आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1/3 हा महापालिका स्वतः ठेवते, BMC, 1/3 हा गिरणी मालकाला दिला जातो आणि 1/3 हा म्हाडाला दिला जातो. अशा पद्धतीने ह्याचे वाटप होते. आणि आज सगळ्या जो मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये 58 गिरण्या आहेत, त्यातल्या 32 या खाजगी मालकीच्या आहेत, 25 NTCच्या. माझं कुठे चुकलं तर राणेसाहेब सांगा, कारण तुमचा जास्त अभ्यास याच्यात गिरणी. आणि एक जी आहे ती
MSTCच्या मालकीची आहे. त्यापैकी 11 गिरण्यांच्या ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय ऑलरेडी रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव निश्चित नाही. 10 गिरण्यामध्ये म्हाडाच्या जमिनीमधला म्हणजे म्हाडाच्या वाट्याला 0 हे आलेलं आहे आणि मोकळ्या आणि FSI शिल्लक नसल्यामुळे त्या ह्याच्यातून म्हाडाला काही उपलब्ध होत नाही. पण उर्वरित ज्या 37 गिरण्या आहेत त्यामधल्या 33 गिरण्यामध्ये 13.78 हेक्टर क्षेत्राचा ताबा हा म्हाडाला मिळालेला असून 15,870 जो मान्य राणेसाहेबांनी सांगितलं की चाव्या दिल्या आहेत हे दिल्या आहेत त्या म्हणजे मला एक्झॅक्टली आकडा नाही पण 15,870 सदनिका बांधल्या आहेत. त्यातल्या 13,760 गिरणी कामगारांना पात्र निश्चित म्हणजे त्यांचं पात्रता निश्चित झाल्यामुळे आणि त्यातील 10,247 कामगारांना घरे वाटप करण्यात आलेली आहेत. म्हणजे त्यांनी जे सांगितलं त्याच्यामधलं मी फक्त आता त्या चाव्या वगैरे ते डिटेल तुम्हीच त्याचे सदस्य असल्यामुळे तुम्ही त्या आणि बाकीच्या उर्वरित कामगारांना पण जसे जसे घरे तयार होत आहेत त्या पद्धतीने त्यांना देण्याचा प्रोसेस चालू आहे. उर्वरित 4 गिरण्यांमध्ये म्हाडाला 10,999 स्क्वेअर मीटर जमीन मिळाली अपेक्षित आहे. ताबा मिळाल्यानंतर ताबडतोब तिकडेही काम सुरू होईल आणि नक्कीच त्याच्यावर पण काम पूर्ण करून तो हे केला. NTCच्या मिलचा एक विषय NTCच्या मिलमध्ये रोजी म्हणजे 21/2/2023च्या पत्राद्वारे नॉन सेस बिल्डिंग आणि सेस लागू करावा असा एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि या सर्व इमारतींचं पुनर्वसन करायचं असं म्हाडाने कळवलेलं आहे आणि त्यावर सेस लागू झाल्यावर त्या ह्याच्यावर पण लवकरात लवकर आपल्याला तिकडे काम करता येईल. सर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न सन्माननीय सुनील राणे साहेबांनी विचारला तो होता कोण पनवेल येथील MMRDA कडून जे 2,500 घरांचं वाटप रखडलेलं आहे. सर काय झालं मध्ये 2 वर्ष कोविड होतं. आपल्यालाही माहिती आहे की त्या काळामध्ये आपल्याकडे हॉस्पिटल्समध्ये जागा उपलब्ध नव्हती कित्येक ठिकाणी आणि त्यावेळेस जी रेडी बिल्डिंग होती शासनाने असा निर्णय केला की तिकडे इमिजिएटली हॉस्पिटल सुरू करावं आणि खरोखर आपल्या सगळ्यांच्याच नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या ट्रीटमेंटसाठी तिकडे आपण हॉस्पिटल सुरू केलं होतं. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर तिकडे त्या घरांचं रिपेअर मेंटेनन्स सगळं करणं चालू आहे. लवकरात लवकर ते कंप्लीट केल्यावर दसऱ्याच्या अगोदर द्यायचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. दुसरा अजून एक जो प्रश्न त्यांनी विचारला होता तो होता बॉम्बे डाईंग सिंग आणि टेक्सटाईल मिल श्रीनिवास मिल येथील घरांच्या वाटपाचं काय झालं. साहेब याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की या जागेवर जवळजवळ 639 गिरणी कामगारांना किंवा वारसांना प्रत्यक्षात ताबा दिलेला असून उर्वरित त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती लवकरात लवकर त्यांना देण्यात येईल. आज जवळजवळ 1,74,000 लोकांनी ज्यावेळेस कामगारांना आपण एक आवाहन केलं होतं की कामगार वारसदार यांनी सगळ्यांनी या सदनिकेसाठी ऍप्लिकेशन करावी तर त्यावेळेस जवळजवळ 1,74,000 लोकांनी त्यामध्ये ऍप्लिकेशन केली होती. पण ऍक्च्युअलच्या तेवढे नाही आहेत कामगार सगळे. म्हणून आपण आता कामगार आयुक्तांबरोबर एक बैठक आयोजित करतोय आणि त्या बैठकीमध्ये आपण त्यांना विनंती करणार आहोत. इव्हन कामगार मंत्र्यांशी पण माझं परवा बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं की एक बैठक लावून ह्यांची पात्रता करण्याकरता एक फास्ट लेवलला जर झालं तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालून तो 1,74चा जो आकडा आहे तो कमी होईल आणि हे टाइम बाउंडेड त्यांनी करावं ह्याच्याकरता आपण त्यांना विनंती करणार आहोत आणि कामगार आयुक्त कामगार मंत्र्यांच्या माध्यमातून यामध्ये नक्कीच लक्ष घालून आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एवढीच आपल्याला त्यामधला उद्देश सांगतो. दुसरा जो विषय आहे की आपण आता मुंबईत जागा नाही. हा आकडा खूप मोठा आहे. 25,000 होईल 40,000 होईल 50,000 होईल 60,000 होईल माहीत नाही. 1,74 कारण की ऑलरेडी आपण 15,000 घरांना दिलेलं आहे. ह्या परिस्थितीमध्ये शासनाने एक निर्णय घेतला आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये एक 43 हेक्टर जमीन आहे जी आयडेंटिफाय केली आहे शासनाने आणि त्याचा सर्वे वगैरे सगळा कंप्लीट केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तो आपल्याला सर्वे करून त्याच्यातली 21.88 हेक्टर जमीन ही घरं बांधण्याकरता योग्य आहे असा आपल्याला निर्णय दिलेला आहे आणि नक्कीच त्या ह्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर, जसं आज त्यांनी विचारलं की मुंबई सोडून सन्माननीय सदस्यांनी अजून कुठे बांधकाम करता येईल का, तर ठाण्यामध्ये ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे आणि त्याचा कलेक्टरकडून अहवालही आलेला आहे. लवकरात लवकर त्या जागेवर आपण ते हे करून आणि गिरणी कामगारांना लवकरात लवकर त्यांच्या स्वतःच्या मालकीचं ताब्याचं घर देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू.